नशीब कशाला म्हणतात तर याला महाराजांच्या मठात जाऊन महाराजांची आरती भेटणे। याच मठामध्ये तुम्हाला केदारनाथाच्या शिवलिंगाची प्रतिकृती पाहायला भेटेल। तर नमस्कार मंडळी, मी निलेश। या मठात आपण जायचं कसं? त्यासाठी आपल्याला खोपोली ट्रेन पकडावी लागेल। खोपोली स्टेशन पासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हा मठ आहे। या मठामध्ये गेल्यानंतर वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते। गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊन या मठाचा परिसर पाहायला सुरुवात केली। या मठाच्या बाजूने वाहणारी ही पाताळगंगा तसेच या मठाचा परिसर अत्यंत सुंदर आहे। या मठामध्ये बरेच देवी देवतांचे मंदिर आहेत। नवग्रह मंदिरापासून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला निळोबाचे मंदिर लागते, म्हणजेच केदारनाथाची प्रतिकृती असलेले मंदिर। या मंदिरापासूनच थोडं पुढे गेलं महाराजांच्या गुहेकडे जातो आणि या गुहेमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला जे सुखाचे क्षण भेटले ते म्हणजे महाराजांची आरती। या मठामध्ये एक सुंदर अशी गोशाला सुद्धा आहे।